नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMC कडून एक नवीन अपडेट आलेली आहे. बघा, कार्यकारी सहाय्यक या पदाचा अंतिम निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही, तुम्हाला कशा प्रकारे बघता येणार याची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की बृहन्मुंबई महानगरपालिका दिनांक 14/10/2025 या रोजी जर बघितलं तर नवीन सूचनापत्र जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. आता बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्याकरिता दिनांक 2/12/2024 ते दिनांक 6/12/2024, दिनांक 11/12/2024 आणि दिनांक 12/12/2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तयार केलेली तात्पुरती सामायिक निवड यादी क्रमांक 1 सूचनापत्र क्रमांक MPR 903 दिनांक 8/4/2025 अन्वये प्रसारित करण्यात आलेली आहे. बघा, जे निवड यादी क्रमांक 1 आहे तुमची 8/4/2025 या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तसेच कागदपत्रे पडताळणीकरिता अनुपस्थित राहिलेल्या, नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीकरिता अनुपस्थित राहिलेल्या तसेच कागदपत्रे पडताळणी अंती अपात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे सदर निवड यादीमधून सूचनापत्र क्रमांक MPR 4378 दिनांक 10/10/2025 अन्वये कमी करण्यात आलेली आहेत. बघा, जे काही विद्यार्थी कागदपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित राहिलेले होते आणि कार्यवाहीकरिता अनुपस्थित राहिलेल्या तसेच बघा पडताळणी अंती जे अपात्र ठरलेली उमेदवारांची नावांची जी यादी आहे ते पण दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यावर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता आणि त्याची लिस्ट आहे मी माझ्या टेलिग्राम वरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता. आता बघा, त्या अनुषंगाने जर बघितलं तर शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष गुणवत्तेनुसार व निवडीच्या निकषानुसार पुढील उमेदवारांचा समावेश करून तात्पुरती सामायिक निवड यादी क्रमांक 2 पुढील प्रमाणे प्रसारित करण्यात येत आहे. जे की बघा, निवड यादी क्रमांक 2 यामध्ये जर बघितलं तर प्रसारित करण्यात आलेली आहे. जे की बघा, निवड यादी क्रमांक 1 जर बघितली तर 8/4/2025 या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि जे काही उमेदवार जे आहे ते म्हणजे की कागदपत्र पडताळणीकरिता गैरहजर राहिलेले होते किंवा अपात्र ठरवण्यात आलेले आहे, त्याची पण लिस्ट जर बघितली तर दिनांक 10 ऑक्टोबर त्या रोजी जर बघितली तर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा, तुम्हाला इथं सिरियल नंबर, कॉमन मेरिट लिस्ट सिरियल नंबर, ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट पूर्ण नाव, जेंडर, अप्लाइंग कॅटेगरी, मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आणि रिमार्क मध्ये तुमची कॅटेगरी इथं दाखवण्यात आलेली आहे. जे की बघा, संपूर्ण विद्यार्थ्यांची यामध्ये तुम्हाला माहिती दिसून येणार आहे. सर्वात अगोदर जर पहिला विद्यार्थी जर बघितला आपण तर बघा, बालचंद्र प्रल्हाद बांगळे. तर बघा, याची जर बघितलं EWS कॅटेगरी आहे आणि याला जर बघितलं तर टॉपर हा विद्यार्थी आहे 197.17 एवढे याचे जे मार्क्स आहे यामध्ये देण्यात आलेले आहे. आता बघा, टोटल जर यामध्ये विद्यार्थी बघितली तर बघा, टोटल ही जी PDF आहे 64 पेजची आहे आणि टोटल जर विद्यार्थी बघितले तर बघा 1816 एवढे विद्यार्थी जे आहे ते सामायिक तात्पुरती यादीमध्ये निवड करण्यात आलेले आहेत. जे की बघा, निवड यादी क्रमांक 2 अशी ही जी यादी आहे ती लावण्यात आलेली आहे BMCच्या ऑफिशियल वेबसाईट वरती. आता बघा, तुमचे नाव या लिस्ट मध्ये आहे का, तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि त्यासोबतच जर बघितलं तर ही जी संपूर्ण PDF आहे मी माझ्या टेलिग्राम वरती तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि जो कोणी विद्यार्थी अजूनपर्यंत माझ्या टेलिग्रामला जॉईन झालेला नसेल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि जी संपूर्ण PDF आहे बघू शकता. तर बघा, तुम्हाला इथं खाली दिसून येणार आहे. टोटल जर बघितलं तर 1816 एवढे जे कॅन्डिडेट आहे ते निवड करण्यात आलेली आहे. जे की बघा, दिनांक 14 ऑक्टोबर या रोजी जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही जर खाली जर बघितलं तर बघा, जे काही एक सर्व्हिसमॅन असतील आणि स्पोर्ट्समॅन असतील तर अशा उमेदवारांची नावे जे तुम्हाला दिसून येणार आहेत. खाली तुम्ही इथं बघू शकता, जे मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन आहे ते कमी तुम्हाला दिसून येणार आहे. तर बघा, अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.